एक माइक दे, अजून एक और एक माइक दे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स वारेट आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025 हे फॉर्मॅट आणि चालू असलेली मॅच. एका बाजूने मिथ स्पोर्ट्स कवाड आणि त्यांच्या अगेन्स्ट पुंडा संघ. ओपनिंग पॅट्स मध्ये पारंपरिक आघाडीची जोडी बॉल तयार. पोहो पहिला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटेड फटका. बॉल एक टप्प्याखेरीस बॉल लाईनच्या पलीकडे. धावा 4. पहिल्याच बॉलवर मोठा धमाका पाहायला मिळाला. 4 धावा आला. कॅल्क्युलेटेड फटका. ओहो, इथे बॉल पहा. खोलवट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कवा पॉइंटला बॉल आहे. धाव फळकावरती बनवली एक आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचतात 5 आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ फेकून झाला आणि या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत 5 आकड्यावरती. बॅटिंग तयार. पुन्हा एकदा किरण बॉलिंग स्टान्स वरती. तिसरा बॉल घेऊन समोर खेळल्यात. मिड ऑफला बॉल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले आणि त्यानंतर कॅच इझिली कंप्लीट केली आहे गोतारणे, निलेश गोतारण्याच्या माध्यमातून. आणि धक्का क्रमांक पहिला बसताना पहिल्या षटकामध्ये 5 धावांवरती पहिला धक्का. धाव फळकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त. 5 आकड्यावरती धक्का पहिला बसला. मागची मॅच रोमहर्षक मॅच पाहायला मिळाली पण अजून देखील आजचा दिवसातील खेळ संपलेला नाही. कोलिवली संघ पुढे जरूर गेला पण यातला विजेता संघ कोण जाणार पाहावं लागेल. दूरवरनं खेळायचंय. पद्धत आली तर नाहीये. स्टेपिंग केलेलं नाहीये पण अंपायरचा इशारा. खूप जास्त बाहेर बॉल आहे आणि त्याच्याचमुळे वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतात. जाऊन पोहोचल्या 5 आकड्यावरती. षटक 6 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला. षटक पहिलं चालू आहे. रिव्हर्स स्वीप पिटाऱ्यामध्ये होता जरूर पण संपर्क तर चांगला नाही आहे आणि त्याच्याच मदतीनं आणखी एक धाव. अंपायरचा इशारा 22च्या स्वरूपात. लेग 22च्या स्वरूपात एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धाव वाढतात. 7 आकड्यावर जाऊन पोहोचलात. 4 चेंडू फेकून झालेत. किरण मडवीला आपण पाहतोय. मुकुल परतले. खरं तर या संघाचा पुंडा संघाचा जर पाहिला तर फार वेगाने धावा बनवणारा फलंदाज मुकुल स्वस्तात परतला पण सुमेध आणि सोनू आहेत. ओहो हो हो हो, देखना स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात विसावेळ जाऊन बॉल. कारण की लॉंग ऑफ तिकडे तैनात होता त्यासाठीच किरण ऑफ साइडला बॉल टाकत होता. स्टंप जर पाहिला तर बॉल आणि फुल लेनचा जेणेकरून ड्राईव्ह करावा आणि कॅच कंप्लीट व्हावी. हा ट्रॅप होता आणि त्या ट्रॅप मध्ये फसलाय बॅटर सुमेध आणि ओपनिंग पॅर्स दोघेही माघारी. मध्ये सुरुवात तर चांगली झालेली. चौकाराने सुरुवात झाली पण त्यानंतर विकेट बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक गडी बाद होत गेले आणि आतापर्यंतची परिस्थिती जर पाहिली तर 7 वरती 2 अशी परिस्थिती. 5 चेंडू फेकून झालेत. किरण पुन्हा तयार होत आहे. शेवटचा अंतिम बॉल.
अंतिम बॉल थोडा खाली राहिला, सबमरीन पद्धतीने हा निघून गेला बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावेल आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि षटक क्रमांक पहिलं देखील समाप्त झालाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. प्रथमतः बॅटिंग करताना आपण जय बजरंग पुंडा संघाला पाहतोय आणि धावसंख्या फलकावरती बनवल्यात. 2 विकेट गमावताना 7 आकड्यावरती. तितकीशी चांगली सुरुवात नाही म्हणता येणार, कारण की 7च धावा पॉवर प्लेचा फायदा उचलायचा होता, पण पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली. 7 वरती 2 अशी परिस्थिती. वारीट संघाकडनं अपेक्षा खूप साऱ्या होत्या, सगळ्या प्रेक्षकांच्या, पण चुका पाहायला मिळाल्या त्यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक विकेट पडत गेले आणि त्याच्याचमुळे मॅच जी आहे ती घसरली, हातामधून निसटली. सात धावा फलकावरती आहेत आणि जर पाहिलं तर 2 विकेटच्या नुकसानवरती धावा 7. षटक क्रमांक दुसरा आणि आता धीरज मडवी बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये धीरजने 4 विकेट काढले होते, मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पाहूयात या मॅच मध्ये धीरज काय करतोय अगेन्स्ट पुंडासच्या. थोडा वेळ वाचवा, अजून एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. ऑलमोस्ट 5 वाजत आलेत, 3 मिनिटांचा अवधी, अजून 5 वाजायला. सो ही मॅच 5:30 पावणे 6 पर्यंत जरी कंप्लीट झाली तरी ते देखील सेकंड मॅचला उशीर होईल. सो क्लायमॅटिक कंडिशन्स मग वेगळा प्रश्न विचारेल, जसं की काल आपण पाहिलं. सो विनंती करतो वेळ वाचवा. खोलवा टप्प्याचा बॉल आणि त्यानंतर अगदी यष्ट्यांच्या जवळला निघून गेला. एक क्षण असं वाटलं की बेल सुडल्या की काय, पण फार जवळनं बॉल निघून गेला आणि त्यानंतर जर पाहिला तर एक सिंगल कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत देखील. धावा जाऊन पोहोचल्या 8 आकड्यावरती. षटक मार्गस्थ असताना दुसरं. धीरज पुन्हा तयार. नेक्स्ट बॉल. गती परिवर्तन, गतीमध्ये चेंजेस केले. चेंज ऑफ पेस. हा बॉल डॉट येतोय, निर्धाव चेंडू येतोय आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना फक्त आणि फक्त 8 आकड्यावरती आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फ्लाइटेड बॉल हाताळलाय, स्लो बॅक ऑफ दी हँड चेंडू आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. परिवर्तन खूप चांगले करतोय, व्हेरिएशन्स चांगले आहेत या गोलंदाजाकडे. तेच पाहिलं, पहिला बॉल फार भनाट वेगाने यॉर्कर हाताळला, त्यानंतर ऑप्शनच्या बाहेर वाईडिश यॉर्कर केला, स्लो यॉर्कर होता आणि आता पाहिलं तर बॅक ऑफ दी हँड बॉल हाताळला. थोडासा टर्न देखील पाहायला मिळाला. पुन्हा त्याच पद्धतीने बोटं फिरवलेत, बोटं फिरवली ऑन साईडला, कार्पेटच्या साहाय्याने खेळले, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतायत. धीरज आहेत आय थिंक सो. आणि त्यानंतर जर बघितलं तर धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या, त्यामध्ये टोटल 2 आणि या 2 धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. 10 आकड्यावरती वैभव होते तिकडे. वेगवान बॉल समोर खेळले, जसा फास्ट बॉल हाताळला अगदी स्ट्रेट बॅटने, बॅटची फेस, बॅटचा जो चेहरा आहे तो समोर दाखवला आणि बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बरोबर बॅटच्या समोर होता, रडार मध्ये होता आणि षटकाराने आता धावसंख्या फलकावरती वेगाने वाढती, जाऊन पोहोचला 16 आकड्यावरती. 5 चेंडू फेकून झालेत, 16 धावा. शेवटचा अंतिम बॉल. आणखी एक धमाका पाहायला मिळेल का? इथे पहा, फ्लिक केला बॉल पाठीमागे, फाईन लेगला, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल आणि त्यानंतर 4 धावा. सुरुवात जर पाहिली तर डॉट सिंगलने झालेली आणि या षटकाची समाप्ती झाली आहे 4 ने. एकंदरी या षटकामध्ये टोटल धावा आल्यात, विकेटलेस राहिले, 13 धावा आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जनवान पुंडा संघाची धावसंख्या या षटकात 13, या आधी 7, टोटल 20, 2 विकेट गमावताना.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00 ॲव्हरेजने धाव फळकावरती धावा आहेत, त्यामध्येच टोटल 20. तिसरा षटक हाताळण्याकरिता अतुलला आणलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवरती तयार. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय पुंडा संघाकडनं सोनू क्रमांक 3 वरती आले होते. आतापर्यंत एक चेंडू फेस केला, एक सिंगल बनवली आहे. समोर भावेश आहेत, त्याच्या समवेत साथीदार ज्याच्या बॅटमधनं 1-6, 1-4, 1-2 अशी परिस्थिती आतापर्यंत. अतुल तयार सोनूच्या समोर. वेगवान बॉल आणि तितक्याच वेगाने बॉल खेळून काढलाय. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह बॉल पाठवलाय वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. कमालीचे स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहिला असेल. जसा पुढे बॉल टाकला, चेंडूची लेंथ लाईन परकली होती या बॅटरने आणि पाठवला सोनूने 6 धाब्यांकरिता. हो 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 हो, वन मोर टाइम, इट्स अनदर 6. निखिल भुईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सोनूने 2 6 जोडलेत. तिसरा जोडता येईल का? अतुल मेहरच्या अगेन्स्ट 2 6 जोडणं आणि धाव फळकावरती धावा पहा वेगाने वाढल्या, जाऊन पोहोचला 32-32 या आकड्यावरती. अतुल मेहर आता प्रश्नात आहेत, करावं तरी काय? चेंडू हाताळावे तरी कुठे? मी तर म्हणेन की अतुलने विकेटच्या ऐवजी अतुलने डॉट बॉल कसा यावा याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. ओहो, वेग होता, भन्नाट वेग होता, फार जास्त स्पीड होता, पण लेगस्टंपला सोडून जाणारा हा बॉल निघून गेला स्ट्रक्चरच्या हातामध्ये. कधी कधी तुमचा वेग असून फक्त तुम्हाला फायदा नाहीये, तुम्हाला टप्पे आणि ते म्हणजे नियंत्रणामध्ये टप्पे असणं फार गरजेचं आहे. टप्पे महत्वाचे आहेत. त्या अतुल मेहरला तो टप्पा शोधावा लागेल. वेग तर भरपूर आहे, वेगामध्ये डाऊट कुठलाच नाही, पण गरजेचं काय की टप्पा चांगला पाहिजे त्याला. आता शॉर्ट बॉल हाताळला, हवेमध्ये बॉल खेळलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगला. क्षेत्र खाली आहे, धावा मिळू शकतात एक्स्ट्रा, जरूर मिळतील धावा. याला 4, आलाय चौकार. चेंडू मध्ये 17 धावा अतुल मेहरने खर्च केल्यात. तिथपर्यंत आता पोहोचतायत. किरण म्हणतात त्याला की लेंथ सोडू नको, लेंथ सोडू नको, कारण की ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय ती योग्य लेंथ नाही आहे. यावेळेस देखील हाफ ट्रॅक बॉल होता, जरूर बॅटरला टर्न व्हायला फार वेळ मिळाला आणि खूप लवकर स्वतःची बॉडी पोझिशन मध्ये आणली बॅटरने सोनूने आणि मग फाईन खेळले बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगला. आता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा आहे, पण कनेक्ट नाही झाला. इंटेन्शन तर चांगलं होतं, ठाऊक होतं ऑप्शनच्या बाहेर जरूर बॉल येईल, कारण की आतापर्यंत मिडल स्टंप या थर्ड स्टंप अर्थात ऑफ साईडला बॉल ऑप्शनवरती जेव्हा आपण ठेवले 3 मोठे फटके पाहिले, सो बॅटरला माहिती होतं, प्रेझन्स ऑफ माइंड त्याचा स्ट्रॉंग आहे की ऑप्शनचा अगदी बाहेरच येईल बॉल आणि ते प्रेडिक्ट अगदी बरोबर केलेलं. पण एंड मोमेंटला काय झालं की कनेक्शन बॅटचं नाही झालं, त्याच्यामुळे हा रिव्हर्स स्वीप फेल गेला. पुन्हा समोर खेळायचं होतं, थोडा खाली राहिला बॉल. एक धाव तर बनवली आणि एका धावेच्या मदतीनं 22च्या स्वरूपात ही एक धाव आहे आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतायत देखील. धावसंख्या जाऊन पोहोचला गेला टोटल 38-38 या आकड्यावर.
बोला तयार पुन्हा. ओहो, यावेळेस सोनू नाही, यावेळेस भावेशच्या बॅटमधनं हा मिड विकेटच्या पलीकडे येणारा धमाका आणि म्हणतोय भावेश इट्स अ कडक. फार महाग ठरले अतुल मेहर, अगदी महाग गेले या षटकामध्ये. 24 धावा त्याने खर्च केला, त्याच्या अगेन्स्ट आले 3 सिक्स, 1 चौकार, 1 वाईड, 1 सिंगल आणि त्याच्याचमुळे 24 धावा टोटल आल्यात. आणि 22च्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार, 1 चौकार. त्याच्यासमोर सोनू आहे, सोनूने जोडले 2 सिक्स, 1 चौकार, तो देखील समांतर, हा देखील समांतर. तीन षटकांचा खेळ समाप्त आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 44. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता विकी मात्रे. पहिला बॉल ड्राईव्ह करायचं होतं पण कडेला लागलाय बॅटचा आणि त्यामुळे स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल. 1 सिंगल कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्यात. धावा जाऊन पोहोचला गेला त्यामध्ये टोटल 45 आकडावरती. आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय भावेशला लास्ट बॉल वरती फार मोठा धमाका दिला होता त्याने. पाहावं लागेल भावेश त्याच अंदाजामध्ये खेळेल का. मागच्या काही कालापासून जर पाहिलं तर या बॉल नंतर आपण पुन्हा पुंडास बद्दल चर्चा करूयात. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. खरं तर पुंडास संघाने आय थिंक सो या आपल्या असोसिएशन मध्ये ज्युनियर पासून सुरुवात केली होती, त्यानंतर सिनियर बी च्या गटामध्ये आले, आता सिनियर मध्ये खेळतायत. पण एक गोष्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, जशी सुरुवात झाली हळूहळू त्यांचा क्रिकेट सुधारत चाललाय, चांगला खेळ करतायत, एक कॉम्बिनेशन चांगला आहे, टीम वर्क चांगला दिसतोय आणि खरं तर युवांनी भरलेला हा संघ आहे त्याच्यामुळे ते भेदकता दिसते त्या संघामध्ये. बोला तयार पुन्हा. Oh, one more time, another 6 and this time is a U6. धडाकेबाज बॅटर आहे, हवेमध्ये आता उंची जास्त. वैभव सांबरे जज करतायत, कॅच कंप्लीट केली जाईल. प्रॉपर अगदी बॅलन्सिंग पोझिशन मध्ये आले आणि खूप चांगल्या पद्धतीने कॅच कंप्लीट केली. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने कॅच कंप्लीट केले. हा पहा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. फार उंचीवरती बॉल आहे आणि त्यानंतर खाली आले वैभव आणि सुंदर पद्धतीने ही झेल टिपली आहे धक्का बसताना. विकेट क्रमांक 3. वरती परतले भावेश. टोटल 51 धावा, 50 प्लस धावा गेल्यात पुंडास संघाच्या, ज्यामध्ये पुंडास संघाचे टॉप ऑर्डरचे बॅटरचा विचार केला तर सुमेध, मुकुल स्वस्तात परतले, पण क्रमांक 3, क्रमांक 4 या दोघांनीही अगदी स्ट्रॉंग बॅटिंग केली आहे आणि या पोझिशनवरती तुम्हाला स्ट्रॉंग बॅटिंगच करावी लागते. इनसाइड आउट खेळलेत, जसं पाहिलं चेंडूमध्ये बाउन्स आहे, अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून जाईल. चौकाराकरिता 4.
पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला बॉल आहे. एक धाव बनवली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचला गेला. त्या म्हणजेच टोटल 56 56 आकड्यावरती पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर अर्थात पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 56 विजयाकरिता बनवायच्या टीम मीत स्पोर्ट्स कवाड अँड कंपनीला 57 धावा. लगेचच मी विनंती करेन टीम पुंडास आपण मैदानात दाखल व्हायचं आहे आणि टीम कवाड आपले बॅटर लवकर लवकर तयार करायचे. टीम कोलिवली आपले कॅप्टन देखील तयार ठेवा. लगेचच आपली मॅच आहे विजयी संघाच्या समूहात. घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात भारतीय जनता पार्टी चषक 2025 या फॉर्मॅटमध्ये जिथे चालू आहे मॅच पुंडास अगेन्स्ट कवाड आणि बनवायच्या धावा 57 या दुसऱ्या उत्तरार्धामध्ये अर्थात सेकंड इनिंग मध्ये. पास सोडा स्पीड वाढवा. तुमच्याकडे अधिकृत तुम्हाला सगळ्या ऑथॉरिटीज आहेत. तुम्ही मैदानामध्ये पॅनलाइज देखील करू शकता 2 वॉर्निंग नंतर. जर खरंच एखादा खेळाडू वेळ जास्त घेत असेल तर तुम्ही 2 वॉर्निंग त्याला देऊन तिसऱ्या टाइमला तुम्ही पॅनलाइज करू शकता. अंपायर्सकडे तितक्या ऑथॉरिटीज आहेत. सो वेळ वाचवायचा प्रयत्न करा. चला बोलूयात मॅच कडे. चला बोलूयात मॅच कडे. ओपनिंग पेअर्स मध्ये जोडी वैभव सांबरे, किरण मडवी. बॉल वैभव करिता अपील तर स्ट्रॉंग आहे. फार उत्साहामध्ये अपील दिसते पण अंपायरचा कोणताच इशारा नाहीये. ठाऊक होता अंपायरला की बॅट अँड बॉलचा कोणता संपर्क नाही. बॉलरला देखील ठाऊक होता. बॉलरचं एक्सप्रेशन लगेचच दिसले की नाही, बॉल थोडा दूर न गेला बॅटर पासून आणि त्याच्याचमुळे हा डॉट बॉल तर जरूर आलाय पण बाउन्स चांगला होता. बाउन्स पूरक होता. पहिला डॉट बॉल आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण मुकुलला पाहतोय. महत्वाचा खेळाडू आहे. पुन्हा शॉर्ट बॉल ठेवलाय. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एका धावेकरिता मुकुलची लेंथ मागचे 2 चेंडूंची पाहिली तर गुड लेन स्पॉट वरती चेंडू आपटतोय. वेग फार कमी आहे त्याच्यामुळे बॅटरला थोडा का होईना पण सावध पवित्र्याने खेळावं लागतं. कारण की असेच बॉल जर वेगाने आले तर हुक पुल हे फटके मिळू शकतात. आणि बघा वेग जर असेल एखाद्या गोलंदाजाला तर टाइम झाला तर बॉल निघून जातो. पण वेग नसेल एखाद्या गोलंदाजाकडे, मीडियम पेसर असेल तर मग ताकदवान फटके खेळावे लागतात. म्हणजे अर्थात टायमिंग ही दाखवावा लागतो आणि ताकद ही दाखवावी लागते. आणि त्याचमुळे मुकुल हे वारंवार चेंडू हाताळतोय. एखादा सरप्राइजिंग बाउन्सर येईल का आता किरणच्या अगेन्स्ट. किरणसाठी फील्ड सेटअप आपण पाहू शकाल. मिड विकेट आहे आणि त्यानंतर लॉंग ऑन आहे आउटफील्ड मध्ये. पुन्हा मुकुल तयार होतोय. येणारा पुढचा बॉल
कटर बॉलचा वापर केलेला, बोट फिरवली होती ऑन साईडला, दूरवरनं खेळलेत. फिल्डिंग तर चांगली झाली आहे, फेकी झाली आहे, अचूक फेकी आहे, क्विक फेकी आहे, योग्य फेकी पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे धाव फळकावरती धाव वाढती आहे. ती म्हणजेच एक आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती जाऊन पोहोचली गेली. टोटल 2 या आकड्यावरती चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 डॉट सिंगल सिंगल अशी परिस्थिती आहे आणि धाव फळकावरती धाव आपण पाहतोय 2 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्या. षटक पहिलं चालू आहे, मुकुल गोलंदाजी करतायत आता वैभव सांबरे स्ट्रायकर एंडवर. वैभवसाठी देखील एक्झॅक्टली सेम सेटअप तोच आहे, थोडासा चेंजेस आहेत. वैभव करिता एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आहे. मुकुल तयार, फुल टॉस केलाय, समोर खेळायचं होता, ड्राईव्ह केलं, रनआउटची संधी, मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर कोणत्या प्रकारची धाव नाही या. ड्राईव्ह केलं होतं समोरच्या दिशेने आणि पाहिलं तर बॉलरच्या अगदी जवळनं हा बॉल निघून गेला. मिड ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. रोशन होते तिकडे मिड ऑफच्या क्षेत्रात आणि कोणत्याच प्रकारची चुकी न करताना बॉल कलेक्ट केलाय. डॉट बॉलची समाप्ती, धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2च धावा आहेत आतापर्यंत. पुन्हा मुकुल तयार, ओहो यावेळेस पुल केलाय, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे अँड डिलाइटफुल देखील आहे. बॉल 6 धावेंकरिता षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती. वैभव सांबरे ठोकतोय, मोठे फटके येत आहेत वैभवच्या बॅटमधनं. पुन्हा मुकुल तयार, आय थिंक सो लास्ट डिलिव्हरी असू शकते. गती परिवर्तन केलं, ओळखलं, थोडं लेट खेळले आणि पाठवलंय स्कोअर लेग बॉर्ड लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका, षटक झालंय कंप्लीट आणि खूप चांगल्या पद्धतीने षटक समाप्त केलं. 2 सिक्सच्या जोरावरती टोटल धावा 14 आहेत. एका षटकाची समाप्ती झाली आहे. पाठलागचा जर विचार केला तर रनचेस सध्या आहे 57 धाव्यांचा आणि 57चा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा. त्यामुळे मॅच आहे रंगताना दिसतीया. सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी चषक 2025च्या फॉर्मॅटमध्ये सहर्ष स्वागत आहे. आयोजक आमचे गावदेवी स्पोर्ट्स वारेट, खूप वर्षानंतरची ही त्यांच्या गावची ही मानाची सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते, पण देखणी स्वरूपात स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा. मैदानाच्या चाहू बाजूने आपण पाहू शकाल सगळे फ्लेक्स, सर्व प्रकारचे फ्लेक्सेस आहेत जे मान्यवरांच्या माध्यमातून स्पर्धेला मोलाचं सहकार्य लागलं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचबरोबर खेळाडू कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि भावेश पवार स्टँड देखील आहे, टॉस बॉक्स देखील आहे आणि आमचा हा सुंदर व्यासपीठ. वारेटकरांची मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्यांची खरं तर ही संपूर्ण मेहनत या स्पर्धेमध्ये रंग लावतीया. षटक क्रमांक 2 बॉल तयार. पहिला बॉल किरणसाठी ऑन साईडला टर्न केलं बॉडीला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4. अठरा धावात फळकावरती चौकाराच्या मदतीने सूरज आले षटक क्रमांक 2 घेऊन. पुन्हा तयार, हा पहा आणि एक आणि जबरदस्त आहे, पुढे गेले आणि त्यानंतर शफल केल्यानंतर बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक धमाकेदार एक यॉर्कर टाकायचा नादामध्ये
हा बीमर टाकलाय सूरजने आणि त्यानंतर सूरजला खरं तर चमकायचं आहे, पण सूरज मावळताना दिसला या बॉलवरती. मोठा धमाका आला, मोठा सिक्स आला किरणच्या बॅटमधनं. हा धमाकेदार षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा देखील वाढल्यात. पण येणारा पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिटचा, त्यामुळे किरणला ठाऊक आहे आता इथे चान्स घ्यावाच लागेल. संधी आहे, खूप मोठी संधी आहे किरण करिता. पुन्हा सूरज तयार. हा देखील फुल टॉस आहे आणि फुल टोल. चलो, बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अजून एक धमाका, अजून एक षटकार. झाला 2 फुल टॉस, दोन्ही फुल टॉसला फुल टोल वसूल केले किरणने. आणि त्यानंतर आता सूरज काय करेल? विकेट मिळवेल का? विकेटची तर आता गरज झाली आहे, विकेट डिमांड आहे विकेटची. संघाला गरज आहे विकेटची, कारण की विकेटच आता या मॅच मधून तुम्हाला बाहेर काढतील. तुमचा दबाव जो आहे तो थोडासा तुमच्यावरनं हलका होईल. पण विकेट नाही आले तर हे दोन बॅटरला ठाऊक आहे मॅच कशी घेऊन जायची आहे. रिव्हर्स स्वीप खेळलेत आणि यावेळेस मी म्हणेन की आतापर्यंत या स्पर्धेमधला सर्वात सुंदर फटका. योग्य त्या पद्धतीने बॅटवरती बॉल घेतला, पोझिशन टर्न केली आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पॉइंटचा डोक्यावरनं 6 आणि लगातार 3 सिक्सेस एका रो मध्ये. सन्माननीय संतोषजी गुरव साहेब आपल्या असोसिएशनचे अध्यक्षांच्या माध्यमातून किरण करिता 500 रुपीजचा कॅश प्राइज झाला. थँक्यू. हो, यॉर्कर बॉल आहे, यॉर्कर आहे. आता थोडंसं झुकावं लागलं, थांबावं लागलं. हे टप्पे कुठे होते? आता टीमचे कॅप्टन हेच म्हणत असतील सूरजला की सूरज हे बॉल होते तरी कुठे? इतके दिमागदार चेंडू आहे तर मग त्याचा वापर का नाही होत? अजून देखील संधी नाही गेलेली, अजून देखील संधी आहे. फक्त बॉल योग्य पद्धतीने हाताळावे लागतील. पुन्हा लोवा फुल टॉस किरण करिता आणि किरण आता काही शांत बसणार नाहीये, कारण की तो आलाय त्याच्या फॉर्म मध्ये. मी मागच्या मॅच मध्येच उल्लेख केलेला की बघा किरण 2 मॅच मध्ये कुठेतरी फॉर्म शोधतो, आउट फॉर्म आहे, त्याचा अंदाज अजून दिसत नाही. पण एकदा काय अंदाज आला तर मग त्याला थांबवणं देखील कठीण आहे. आणि आता तेच म्हणावं लागेल की हा जुना वाघ पुन्हा दहाडायला सुरुवात करतोय आपल्या जंगलामध्ये. आणि खेक 6 आला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलात, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल आहे आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीनं षटक झाले कंप्लीट. फार मोठं षटक आहे. जवळपास या षटकामध्ये षटकार जर पाहिले तर टोटल 1 2 3 सिक्सेस आलेत, 4 सिक्सेस आलेत. आणि धावफलकावरती धावा जर पाहिला तर टोटल जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 43 आकड्यावरती. चव्वेचाळीस आकड्यावरती 30 आलाच झाला 44. इकडे 30 आधी 14. विजयाकरिता 12 चेंडू आणि इक्वेशन 13 धाव्यांची गरज आहे. जवळ मॅच, बॉल टू बॉल फाईट असंच म्हणावं लागेल. 12 मध्ये बनवायच्या धावा 13. पुन्हा एकदा किरण रिव्हर्स स्वीप खेळायचे हवेमध्ये. बॉल आता तर स्ट्रोक नाही तितक्या योग्य पद्धतीने जमला आणि त्यानंतर अंपायरचा इशारा काय तो पाहावं लागेल. पंचांचा इशारा.
गणेश पाटील आणि अजित भोईर यांकडनं टीम पुंडा संघाला शुभेच्छा आल्यात, पण खरं तर शुभेच्छांची रोशन भोईर यांच्या माध्यमातून देखील आल्यात. खरं तर पुंडा संघाला शुभेच्छांची गरज देखील आहे, कारण की मॅच देखील तशाच पद्धतीची आहे. 12 चेंडू 13ची गरज आहे. आता या बॉलवरती अजून डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन येणं बाकी आहे. पहा टीव्ही स्क्रीन अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलाय की बॅटर किरण आहे सुखरूप, कारण की ज्यावेळेस चेंडू स्पर्श झाला त्याच्या हातावरती, जर ग्लव्सचा इकडे जरी बॉल लागला असता तरी हँडकट ही गृहीत धरली जाते, पण नाही या मनगट असा वरती बॉल होता, त्याच्यामुळे सुखरूप आहे बॅटर. एक धाव जरूर मिळेल. 11 मध्ये 12 बनवायच्यात. आता ऑन साईडला खेळायचा पुन्हा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला बॉल आहे. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. आता इक्वेशन पाहिलं तर 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 10 मध्ये बनवायच्यात 11. पुंडास आणि पुंडास अगेन्स्ट आपण टीम बिग स्पोर्ट्स कवाड या संघांना लढताना पाहतोय. ओ चांगला बॉल आहे यावेळेस. वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न, रनआउटची संधी तिकडे आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. 9 मध्ये 11. पुन्हा बोलूयात मॅच कडे. अंपायर सोड घाई करा. बोल तयार. ऑन साइडला खेळायचंय. पुन्हा एकदा क्षेत्र खाली आहे. ऑफ साइडला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि तिकडे धीरजच्या बॅटमधनं आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला 5-0 50 आकड्यावरती. विजयाकरिता 7 धावांची गरज आहे. सात धावांची गरज आहे. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला धीरजने आणि यावेळेस कॅच ड्रॉप केली.
कोणत्याच प्रकारची धाव नाही आहे. अजूनही 7 धाब्यांची गरज असेल. उर्वरित चेंडूंचा खेळ जर पाहिला तर या षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5 हवेमध्ये खेळल्यात, हवेत खेळल्यात, उंची आहे, लांबी नाही आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात जाऊन चेंडू विसावतोय. विकेट डाऊन. अजून एक फलंदाज, अजून एक गडी माघारी परतेल आणि परिस्थिती देखील थोडी का होईना पण बदलतीया. चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. घाई करा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. टीम कोलिवली संघ आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडा. पहिला बॉल इकडे डॉट आलाय. म्हणजे अर्थात जर पाहिली तर 5 बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे. पाच मध्ये बनवायच्या धावा. 7 अजून. ओ हो 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 आलाय किरण मडवीच्या बॅटमधनं धमाकेदार षटकार. चला घाई करा. एका धावेची गरज आहे. कवाड संघ आणि पुंडा संघ विजेता संघाचे कॅप्टन रेडी राहा. ऑन साइडला खेळायचंय. टप्पा पडलाय. बॉल निघून गेलाय. चला जिंकले मॅच. कवाड संघाचे कॅप्टन आपण या.